कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. बाळासाहेब ठाकरे सहकाऱ्यांना सवंगडांसारखे वागवायचे. बाळासाहेबांनंतर सहकाऱ्यांना नोकर घरगड्यांसारखी वागणूक दिली गेली. त्यामुळेच 2.5 वर्षांपूर्वी उठाव करावा लागला. साळवींच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात राहुल गांधी, अरविंद केजरीवालांची भेट घेतली, तर दिल्लीत आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट न घेतल्यानं चर्चांना उधाण. पण शरद पवारांपेक्षा मोठे आहोत असं आदित्य ठाकरेंना वाटलं असेल. मला पुरस्कार दिल्यामुळे पवारांचा तिरस्कार करायला लागले. पवारांवर अविश्वास दाखवणं योग्य नाही. शिंदेंची ठाकरे गटावर टीका. ठाकरे गटाचे नेते देवेंद्र फडणवीसांना भेटत नाहीत का? उद्धव ठाकरे आमच्या समोर फडणवीसांना भेटायला गेले होते. पवारांनी कसं वागावं हे राऊतांनी सांगणं योग्य नाही. जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी थैथयाट केल्यानंतरही ठाकरेंचे 3 खासदार प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला उपस्थित, तर संजय दिना पाटलांचीही शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात उपस्थिती. शिंदेंच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, आदित्य ठाकरेंची सूचना. तर मंत्र्यांनी बोलावल्यावर जायला हवंय, खासदारांची आदित्य ठाकरेंवर नाराजी. मुख्यमंत्र्यांना भेटायला जाताना आदित्य ठाकरेंनी परवानगी घेतली होती का? परवानगी घेत बसले तर एकही माणूस पक्षात राहणार नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी जरा दमानं घ्यावं, प्रवीण दरेकरांचा टोला. ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत जाणार या अफवा. शिंदेंचं निमंत्रण असल्यानं स्नेहभोजनाला आणि सत्कार सोहळ्याला उपस्थित होतो, खासदार संजय दिना पाटलांकडून स्पष्ट. खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा, आदित्य ठाकरेंच्या खासदारांना सूचना. सूत्रांची माहिती. दिल्लीत आदित्य ठाकरेंचा पक्षाच्या खासदारांशी संवाद. ठाकरेंचे शिवबंधन तोडत राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश. राजन साळवींच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का. त्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून तिकडे आले राजन साळवी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. कोकणातील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांना शिवसेनेकडून ऑफर. भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. मंत्री उदय सामंतांकडून भास्कर जाधवांना शिवसेनेत येण्याची ऑफर. 65 वर्षावरील टॅक्सी चालकांना निवृत्त सन्मान योजनेअंतर्गत 10,000 मिळणार. आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत प्रताप सरनाईकांची घोषणा. पुण्यात पीओपीची मूर्ती बनवणं अथवा विसर्जित करण्यावर बंदी. पीओपीची मूर्ती बनवल्यास कारवाई केली जाणार. पुणे महानगरपालिकेचे आदेश. मनसेच्या इशाऱ्यानंतर सारंग साठेचा पुण्यातील अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचा शो रद्द. शोसाठी ज्यांनी तिकीटं बुक केली त्यांना पैसे परत दिले जाणार असल्याची माहिती. 31 मार्चला देशातील सर्व बँका सुरू राहणार. ईदची सुट्टी रद्द. आरबीआयचा निर्णय. 1 एप्रिलला देशातील बँका बंद राहणार. मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू. मणिपूरमध्ये मागील काही दिवसांपासून हिंसाचार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.